हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे चण्याची डाळ, बटाटा व शेवग्याची शेंगाची आमटी। बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी एक नंबर आहे। आता ही आमटी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून घातली आहे। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो आणि 1 बटाटा हे घालून आपण डाळ शिजवून घेणार आहोत। कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या आधी आपण करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायची शेवग्याची शेंग। शेवग्याची शेंग घातल्यानंतर आपल्याला 1 शिट्टी करायची आहे। आणि आता आपण वाटण्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे, त्याच्यावर तेल घालून छान असं आपण काळपट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फास्ट फ्लेमवर आपल्याला कांदा परतायचा आहे। कांदा असा काळपट झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा एकदम व्यवस्थित झालेला आहे। त्याच्यानंतर आपण वाटणामध्ये घेतलेले कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि आधी आपण घातलेलं आहे मीठ आणि हळद। आणि त्याच्यानंतर आता आपण घालत आहोत 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आपण धना पावडर घेतलेली आहे। आणि हे छान असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण टोपात तेल गरम केले, छान तेल कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात लाल मिरची पावडर घातलेली आहे, ती घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता शेंगा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता थोडीशी शेंगामध्ये कसर आहे, ती आता आपण आमटीत घातल्यानंतर ती शिजून निघेल। तर आता बघू शकता वाटण छान असं परतून झालेलं आहे, त्याला तेलही सुटलं आहे। त्याच्यानंतर आपण जी शिजवलेली डाळ आहे ती त्याच्यात घालायची आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं। तुम्हाला घट्ट हवे असेल तर अगदी कमी घाला, पातळ असेल तर आणखीन थोडी जास्त घाला। तर ते घातल्यानंतर छान अशी उकळून घ्यायची आहे। व्यवस्थित उकळली की त्याच्यात आपल्याला कोथिंबीर घालायची। तर त्यानंतर आपली चणा डाळ शेंगाची आमटी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।